नगरपालिकांच्या प्रभागांचे नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे। आता मतदार यादी देखील अंतिम झाली आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील 289 नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतीच्याच निवडणुका घेण्याचे निश्चित झाले आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नियोजित आहे। त्या दिवशीच निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समित्या आणि 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेतल्या जाणार आहेत। नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची संपूर्ण तयारी झाली आहे, तर महापालिकेच्या प्रभाग व महापौरांचे आरक्षणही या महिन्यात जाहीर होईल। 5 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 3 टप्प्यातील निवडणुकांसाठी 85 दिवस मिळणार आहेत। त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम 21 ते 25 दिवसांचा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील असे नियोजन आयोगाचे आहे। राज्यातील 9 कोटींहून अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील असंही सूत्रांनी सांगितले। निवडणुकीचे संभाव्य 3 टप्पे याप्रमाणे: 289 नगरपालिका, यामध्ये 21 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असेल, तर 32 जिल्हा परिषदा व 331 पंचायत समित्या यामध्ये 30 ते 35 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असणार आहे, तर 29 महापालिकेत 25 ते 30 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 3 टप्प्यातील निवडणुकांसाठी 21 दिवस ते 35 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असणार आहे। 3.5 वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत डेडलाईन दिली आहे। त्यामुळे 5 नोव्हेंबर पर्यंत 3ही टप्प्यातील निवडणुका 86 ते 87 दिवसात घ्याव्या लागणार आहेत। त्यात पुन्हा सुट्ट्यांचे दिवस असतील। या पार्श्वभूमीवर सलग 3 महिने या निवडणुकांची आचारसंहिता लागू राहू शकते असेही सूत्रांनी सांगितले।